अत्यंत पॉयझनस असं प्लांट असतं. त्याला जर तुम्ही हात लावला तर संपूर्ण अंगावर रॅशेस उठतात, कारण ते इतकं इचिंग करतं आणि तुम्ही जिथे इच कराल तिथून टच करून ते अजून सगळीकडे स्प्रेड होत जातं. कशी आहे कॉफी? हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. पुरणपोळी टू पॅनकेक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी नेहा ठाकूर जोशी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आम्ही निघालोय एका वॉटरफॉलला. न्यूजर्सीमध्ये एक्सप्लोअर करायला फारसं काही नाही असं लोक म्हणतात, पण तसं नाहीये आणि हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच दाखवत राहीन. सो आजचा हा जो वॉटरफॉल आहे आम्ही पहिल्यांदाच चाललोय. नीलू एक्साइटेड? येस, नील इज ऑल्सो एक्साइटेड. सो लेट्स गो. हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना, हे आहे मेटलाईफ स्टेडियम, ज्याला न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियम असंही म्हणतात. 2026च्या वर्ल्ड कपचा फिनाले इकडेच झाला होता आणि फिफा वर्ल्ड कपच्या बऱ्याचशा मॅचेस इथे झाल्या होत्या. हे आहे ईस्ट रुदरफोर्ड न्यू जर्सीमध्ये. आणि हे बघा, हे आहे इथलं प्रसिद्ध ड्रीम व्हील NJ. हे एक मोठं ऑब्झर्वेशन व्हील आहे जिथून न्यूयॉर्क शहराचा पूर्ण नजारा दिसतो. आणि हा आहे अमेरिकन ड्रीम मॉल. आम्ही 2 वर्ष झाले न्यू जर्सीत राहतोय, पण अजून एकदाही इकडे आलेलो नाही आहोत. काहीतरी वेगळीच आहे बाबा ही गाडी. मला अजिबात कल्पना नाहीये की ही कोणती गाडी आहे. तुम्हाला माहिती आहे का? जर माहित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. वाटेत जागोजागी आम्हाला त्या दिवशी पोलीस दिसले या रस्त्यावर आणि नक्की काय होतं हे काय आम्हाला कळलं नाही. पुढे जाऊन काही लोकही दिसले. सो कदाचित काहीतरी फेस्टिवल होता किंवा काही रिलिजियस ऍक्टिव्हिटी चालू होत्या, त्यासाठी ही सगळी व्यवस्था असावी. फायनली आम्ही पोहोचलोय आता वॉटरफॉलला. हे पार्किंग आहे, तुम्हाला दाखवते. ते सफिशियंट पार्किंग आहे. तुम्हाला सफिशियंट पार्किंग आहे, सो तुम्ही आलात काही प्रॉब्लेम येणार नाही. इथून एवढा खास व्ह्यू नाहीये, सो आता थोडा 1.5 माईलचा ट्रेल घेऊन पुढे जायचंय, म्हणजे खूप सुंदर व्ह्यू दिसेल आपल्याला. हे आहेत अमेरिकेचे पहिले फायनान्स मिनिस्टर आणि फाउंडिंग फादर अलेक्झांडर हॅमिल्टन. हा जो धबधबा आहे, इथे त्यांनी अमेरिकेतलं पहिलं इंडस्ट्रियल शहर बसवलं. पॅटरसन क्रीक फॉल्स ही एक अशी जागा आहे जिथून अमेरिकेच्या इंडस्ट्रियल क्रांतीची सुरुवात झाली होती. आपण नॅशनल पार्क आणि स्टेट पार्क मधला फरक बघितला. हे जे पार्क आहे ते नॅशनल
नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्क्समध्ये इथे पार्क रेंजर्स असतात, जे आपल्याला तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते त्यांना विचारू शकतो आणि कुठल्याही प्रकारची मदत लागली तर त्याच्यासाठी इथे पार्क रेंजर्स असतात. सो आम्ही इथे पहिल्यांदा आलोय, त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की आम्ही कुठला ट्रेल घेऊ. इथून एक वरतून पण जातो आणि एक खालून पण जातो. सो कुठला ट्रेल ॲडवायझेबल आहे? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वरून जा. जर तिथून गेलात तर तुम्हाला एकदम क्लोजेस्ट व्ह्यू मिळेल वॉटरफॉलचा. हे पार्क 24 तास ओपन असतं, पण पार्क रेंजर्स फक्त 5 वाजेपर्यंत इकडे असतात. सो तुम्ही केव्हाही येऊ शकता. टायमिंगचं काही नाहीये इकडे. अरे 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 चांगलं आहे लॉटरी काढा. शुभ आहे, शुभ सांगते. माझ्याकडे नेमकं रुमाल पण नाही आज. कागद सारखं तुटलं तरी चालेल. नेलूच्या कामाचं नेलूच्या पप्पा सांगणार आणि हो ना. कसं आहे नॅशनल पार्क? छान आहे, एकदम मस्त. चला पुढे जाऊया आता. तुम्ही इथे फॅमिली बरोबर येत असाल, आई वडील असतील आणि खूप चालायला जर का त्यांना जमणार नसेल तरी हा स्पॉट एकदम परफेक्ट आहे. थोड्या पायऱ्या आहेत मध्ये, पण त्याला धरून आरामात चढता येतं. एकदम सिम्पल ट्रेल आहे. सो जर तुम्ही फॅमिली बरोबर येणार असाल आई वडिलांना घेऊन तर नक्की या, मी नक्की रेकमेंड करेन. खूप सुंदर व्ह्यू आहे. आता इथून आम्ही जिथे वर आलोय तिथून एक ऑब्झर्वेशन डेक आहे, जिथून अगदी 15 फुटावरून तो वॉटरफॉल आपल्याला दिसतो आणि म्हणून आम्ही हा वरचा ट्रेल वरती आलोय. सो आता मग तिकडे जाऊया. इथे मी एक बोर्ड बघितला आता, जिथे पॉइझन आयव्ही नावाचं एक प्लांट आहे, जे US मध्ये खूप कॉमनली अशा नॅशनल पार्क्समध्ये किंवा अगदी कोणाच्या बॅकयार्डमध्ये सुद्धा असू शकतं आणि आपल्याला त्याची ओळख व्हावी आणि चुकून त्याला हात लागू नये म्हणून त्यांनी ते आधीच असं एक इन्स्ट्रक्ट करून ठेवलं आहे. हे अत्यंत पॉयझनस असं प्लांट असतं. त्याला जर तुम्ही हात लावला तर संपूर्ण अंगावर रॅशेस उठतात, कारण ते इतकं इचिंग करतं आणि तुम्ही जिथे इच कराल तिथून टच करून ते अजून सगळीकडे स्प्रेड होत जातं. त्यामुळे जर कुठेही तुम्ही अशा ठिकाणी गेलात तर अवॉइड करा. मी इथे फोटो ॲड करेन म्हणजे तुम्हाला कळेल की हे प्लांट कसं दिसतं. अशा कोणत्याही अनोळखी झाडाला हात लावायला जाऊ नका. अशा प्रकारच्या रॅशेसला काहीही इलाज नसतो. मी हे स्वतः बघितलेलं आहे. माझ्या ओळखीच्या कोणाला तरी झालं होतं आणि त्याला फक्त स्टेरॉइड्स हे एक औषध आहे, बाकी कुठलंही औषध त्याला चालत नाही. सो
प्लीज नॅशनल पार्क्समध्ये जाऊन कुठल्याही झाडांना हात लावू नका आणि प्राण्यांनाही. वरच्या ट्रेलवर आम्ही जाऊन आलोय, आता आम्ही खाली चाललोय खालचा व्ह्यू बघायला. हात नाही लावायचा कुठे. हे बघ इथे लिहिलंय बघ हजार्डस म्हणून. चला इथं एवढंच आहे. हे बघ, किडा बघ, किडा बघ. हा बघ इथं left चल ला. चल चल इथून. आहे. किडा आहे. किडा आहे. ते बघितलं का? कुठे? माशी, माशी, किडा. चल चल बाबा चल तुम्ही इथून. कुठला किडा बघितला? नको आता जा आता तिकडे अजून किडे बघायला. तिथनं आहे ना तो झेंडा तुझा हा व्यू सही दिसत होता. खाली आल्यानंतर खूप फर्जी वाटते. अनिकेतचा शब्द आहे ना फर्जी. असं खंडर सारखी जागा वाटते नाही. हे बघ ना. यार आम्ही जेवण जायला पाहिजे ना प्लॅन कॅन्सल. तुला लई आवडेल. काय आपण लई आवडेल. जातोय की नाही काय माहिती. जाऊया. खालचा ट्रेल खूपच बोर आहे, काहीच नाहीये इकडे. सो हा अवॉइड केला तरी चालेल तुम्ही. कशी आहे कॉफी? कुठली कॉफी घेतलीस? डिस्को ओके. आजचा ब्लॉग इथेच संपवतीये. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. पर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये कळवत राहा. बाय.